सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर अनारक्षित घटकांना 25% आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी झी 24 तासच्या रोखठोक या विशेष कार्यक्रमात केली। हे प्रमाण 75%वर जाईल, त्यामुळे घटना दुरुस्ती करावी लागेल आणि याचा प्रस्ताव पंतप्रधानांकडे देणार असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत नमूद केलं। बिहारच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाती आरक्षणाचा फेर विचार व्हावा अशा आशयाचं एक विधान केलेलं होतं। आता उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांच्या निवडणुका आपल्या समोर येत आहेत। त्या निवडणुकांच्या बरोबर आधी संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी साधारणपणे आरक्षणाच्या विरोधातला एक सूर त्यांनी लावलेला आहे। त्यांचं विधान काहीसं संदिग्ध असलं तरी एकूण त्याचा बाज जो आहे तो आरक्षणाच्या संदर्भातला एक वेगळा विचार करणारा आहे। कोणता अजेंडा भाजप मांडताय, RSS मांडताय असं वाटतं आपल्याला? तो आपल्याला मान्य आहे का? आमची मागणी अशी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका आणि ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही, मराठा, पटेल, जाट, राजपूत, लिंगायत, जैन, त्यांना 20 ते 25% आरक्षण द्यावं अशी मागणी आपण एकेकाळी केली। तर मी मागणी केलेली आहे। माझं म्हणणंच असं आहे की केंद्राने कायदा करावा, भारतीय संविधानामध्ये अमेंडमेंट करावी आणि ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही त्या समाजाला 25% आरक्षण नाही दिलं की ऑटोमॅटिकली ज्या समाजाची पॉप्युलेशन 23-24% राहिलेली आहे, SC, ST आणि OBCचे पॉप्युलेशन 77% आहे, 52% OBC, दलित आणि आदिवासी 25% आहेत। हे जर 77%नं जर 49% आरक्षण मिळतंय तर मग राहिलेल्या 23% लोकांना 50.5% जागा आहेतच, जनरल जागा आहेतच। तरीसुद्धा त्यांचं जे म्हणणं असं आहे की आरक्षण मिळालं तर अधिकृतपणे आपल्याला ॲडमिशन मिळेल, MBBSला, इंजिनिअरिंगला लवकर नोकरी मिळेल। त्या मताशी आम्ही सहमत आहोत। घटनेमध्ये अमेंडमेंट करा आणि 25% आरक्षण दिलं तर 75% आरक्षण होतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।